नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर यावर्षीची वटपौर्णिमा 29 जून वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे. वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांचा आवडीचा सण आहे. तर या या दिवसासाठी फक्त 5 दिवस बाकी आहे. अजून पूजेची तयारी झाली नाही का? मग घाबरू नका. आज मी सांगते 5 मिनिटात संपूर्ण पूजा विधी. एकही स्टेप चुकणार नाही. शेवटपर्यंत बघा, नाहीतर नवऱ्याच्या आयुष्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिस होईल. तर पहिले तर पूजेचं ताट तयार करू. त्यासाठी हळदी कुंकू, अक्षता, कच्चा सूत दोरा, 5 प्रकारची फळे, गोडाचा नैवेद्य, दिवा, अगरबत्ती, पाण्याने भरलेला तांब्या, वडाच्या झाडाची एक फांदी. जर झाड नसेल तर वडाच्या झाडाचा स्क्रीनशॉट म्हणजे फोटो घ्यायचा आहे. 29 जूनला सकाळी उपवास धरायचा आहे. अंघोळ करून नवीन साडी नेसायची. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कोणत्या कलरच्या साड्या नेसायच्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही नक्की बघा. वडाच्या झाडाजवळ जा. झाड नसेल तर फांदी किंवा फोटो चालेल. झाडाला हळदी कुंकू, अक्षता वाहा, दिवा लावा, तांब्यातील पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करा. मंत्र बोला, ओम वट सावित्रीय नमः. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कच्चा सूत घ्या. वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक फेरीला सूत गुंडाळायचं आहे. प्रत्येक फेरीला मनात बोला, माझ्या पतीला दीर्घायुष्य, आरोग्य मिळू दे. 7 फेऱ्या म्हणजे सत्यवानाचे 7 जन्म. 7 फेऱ्या पूर्ण झाल्यावर सुताचा शेवटचा भाग झाडाला बांधायचा. मग वडाला नमस्कार करून प्रार्थना करा. हात जोडून मागा, सावित्रीसारखं माझं सौभाग्य अखंड राहू दे. तर फेऱ्या मारताना नवऱ्याचा विचार करायचा आहे. तर ह्या फेऱ्या मारताना किंवा त्या दिवशी या चुका तुम्ही टाळायच्या आहेत. तर काळे कपडे घालायचे नाहीत. 7 पेक्षा जास्त फेऱ्या किंवा कमी फेऱ्या मारायच्या नाहीत. पूजेच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याशी भांडायचं नाही, रागवायचं नाही. पूजा झाली की वडाची 2 पानं घ्यायची आहेत. मग फळं खाऊन उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी गोड जेवण करायचं आहे. ही इतकी सोपी पूजा आहे मैत्रिणींनो. तर 29 जूनला तुम्ही नक्की करा. व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे 29 जूनला सकाळी शोधावं लागणार नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना, नणंद भावजयांना शेअर करा. कमेंटमध्ये वटसावित्री माता की जय लिहून सौभाग्याचा आशीर्वाद घ्या. आणि वटपौर्णिमेला कोणती साडी नेसायची आहे ते जर माहीत नसेल किंवा कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत हे जर माहीत नसेल तर मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन नक्की चेक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.